विजय सोबत. सो विजय कसं वाटतं मी जातीये तर? छान छान वाटतंय. मला मिस करणार का? आजादी. मला मिस करणार का? नाही. काय आजादी? रात्री तिला मी म्हंटल मी उद्या जाणार आहे तर तू सकाळी लवकर उठ. मला ती म्हणते की मला उठव तू अगोदर मग तू जा. हा ना पिल्ला. आमची काय झालं भाग्यश्री? 4 वाजता उठणार होती ना? माझी झोप नाही झाली. काय 4ला उठली? हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसानंतर मी एवढ्या लवकर उठली आहे, रेडी झाली आहे. कालच्या ब्लॉगवरनं तुम्हाला समजलंच असेल की मी संभाजीनगरला जाते, त्यामुळे मग 5ला उठली आहे आणि झोपायचं नव्हतं असं ठरवलं होतं. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच, पण 2:30ला झोपले आणि 5ला उठले. तर मग आता पटकन सर्व आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे. आता फक्त माझं थोडंसं आवरायचं राहिलंय, सो ते आवरून घेते आणि पुढे जे काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच. तुम्ही ब्लॉग असाच कंटिन्यू करा. काय झालं भाग्यश्री? 4 वाजता उठणार होती ना? माझी झोप नाही झाली. काय 4ला उठली? रात्री तर म्हटली 4ला उठणार, सगळं आवरणार, 6 वाजेच्या बसमध्ये जाणार. येतात 6 वाजले. 2:30ला झोपले मी. 2:30ला 2:30 वाजता झोपताना म्हटली होती तू. तरी मी 5ला उठली. तासाभरामध्ये मी सगळं आवरलं. भांडी, स्वयंपाक, माझं सगळं आवरलं तासाभरामध्ये. मग आता काय काय बाकी आवरायचं? आता झालंय? काहीच नाही झालं आता माझं. एकदा हे पावडर लावलं की संपलं. लगेच निघू आपण. किती वाजले? 6:15 वाजले. मला अजून वाकडेवाडीला जायला तासभर लागणार आहे. मग जरा उठायचं ना लवकर. उठायला जाऊ दे आता. नाही जाग आली मला. 4चा अलार्म लावलेला, त्यात पण मी उठले. अलार्म बंद केला, पुन्हा झोपली. मग मला विजयने सुटवलं 5 वाजेला. मी उठ म्हणे 5 वाजले असं झालं. आता मला नाश्ता वगैरे मी काहीच नाही करणार आहे. फक्त थंड दूध पिला ऍसिडिटीमुळे. ऍसिडिटी होती तर आता पटकन आवडते. तर मी रेडी झाली आहे आणि निघायचंय लगेच मला. पण म्हटलं आता शेवटचं ना विजय सोबत थोडासा व्हिडिओ शूट करून घ्या, कारण आता मी जातीये. आणि 3-4 दिवसानंतर नाही येणारच मी परत. हा म्हणजे शेवटचं नाहीये. 2-3 दिवस नाही दिसणार विजय तुम्हाला व्हिडिओमध्ये. बाकी मी एकटी दिसेल आणि तिकडचे मेंबर्स दिसतील. सो म्हटलं चला शेवटची क्लिप घेऊन टाकू आजच्या दिवसाची विजय सोबत. सो विजय कसं वाटतं मी जातीये तर? छान. छान वाटतंय. मला मिस करणार का? आजादी. मला मिस करणार का? नाही. काय आजादी बिजादी. तर चला मी आता जास्त काही बोलत बसत नाही, कारण मला खूप उशीर झाला आधीच आणि अजून जास्त उशीर झाला. ताई मला ओरडल, तिने लवकर निघायला सांगितलेलं. सो चला विजयला पण बाय बाय करू समोर गेल्याच्या नंतर. आता इथून नाही, कारण मला सोडायला येणार आहे विजय. सो चला. आम्ही आता वाकडेवाडीला पोहोचलोय. बसमध्ये बसलोय. अख्खी बस रिकामी आहे. मला वाटलं मला जागा मिळणार नाही. विजयने शोधून दिली आणि जागा पण भेटली. तर विजयला आपल्याला बाय करायला लागली. बाय बाय. आता मी येतच नाही, तिकडेच राहणार मी. आता येणारच नाही. लवकरच जा. माझा चेहरा ना आज खूप सुरल्यासारखं दिसतो. झोपणं झालं. पिल्लूसाठी ना इथे मी मिठाई घ्यायला आले, कारण तिला पेढा खूप आवडतो. मला भैया घ्यायला आला आणि गाडी चालू होत नाही. स्कूटीला काय प्रॉब्लेम आला काय की ती चालूच होत नाहीये. आणि सिडकोला तो घ्यायला आला होता मला. मी पोहोचली आत्ताच. मिठाई वगैरे घेतली पिल्लूसाठी, कारण तिला पेढा खूप आवडतो. त्याच्यामुळे आता इथून आम्ही निघतोय डायरेक्ट सलोनवरती. मग सलोनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी सलोन दाखवते. इथे मी बसले ना हे मसाजर चेअरवरती, तर तिला पण करायची इच्छा झाली. ती किती वेळची तेच म्हणते मला करायचं. तू करायचा? नाही करायचं. छोटी आहे.
आणि आज आमच्या त्रिशाने आंघोळच केली नाहीये. हो ना त्रिशा? आंघोळ नाही केली ना आज? आंघोळ नाही केली ना? इथे मम्मी पप्पा आलेले माझे. त्यानंतर ना तिकडे ताईचं क्लिनिंग चालू आहे. ही इकडं माझी ताई, सलोनची ओनर. ही सलोनची ओनर. ब्लॅक येत आहे, लाईट मुळे येत आहे. इकडे माझा फोटो लावलेला. पिल्लू बसली. पिल्लू कसं वाटतंय तुला? गुदगुली होती. इकडे ना ताईने ज्वेलरी आणलेल्या, एवढा सुंदर सुंदर ज्वेलरीत नाही. हा बघू शकता, हे पूर्ण साऊथ आणि महाराष्ट्रीयन पॅटर्न आहे. माझे नख बघा कसले झाले कामामध्ये. हे पूर्ण मारवाडी पॅटर्न आणि त्यानंतर ना हे पण तसंच मारवाडी वगैरे पॅटर्न. एवढे सुंदर आहेत ना. इकडे पण आहे ज्वेलरी. तर हे आम्ही आता याला लावणार आणि त्याच्यानंतर ना मग तुम्हाला कळेल कुठली ज्वेलरी आहे. इकडे आता एवढे प्रोडक्ट लावले आणि ह्या मॅडमची तयारी अशी. उद्या ओपनिंग आहे ना, ऐनवेळी तयारी करताय सगळी. काय म्हणशील मग तू, तुझं सलोन ओपन होत आहे तर? सध्या एक्साइटमेंट आहे आणि एक भीती पण आहे, कारण फर्स्ट टाइम एवढा मोठा बिझनेस मी माझ्या हाती घेतेय आणि डायरेक्ट या करिअर मध्ये पाऊल ठेवते, म्हणजे सुरुवात करते. तर थोडीशी भीती पण आहे, पण मला माहिती आहे मी मॅनेज करू शकते. येस येस येस. तर चला आता ही ज्वेलरी ना आम्ही असं लावून घेतो आणि मग नंतर ना बाकीचे पुढचं सगळं सेटअप झाल्याच्या नंतर तुम्हाला बाकी सलून दाखवते मी. इकडे 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 यंकू पंकुलं माझी, यंकी पिंकी माझी. पिल्लू आमची घरी गेली आहे, तिला बोर होऊ लागलं, थकली ती, तर ती घरी गेली. हा यंकू पिंकू. तुला आणला तू दिला का मला गिफ्ट? चल मैं लेके जाती थी. चिल्लायची ना, समजून ते आमचे 15,000ची ज्वेलरी आणली होती मी सगळी, कालच आणली आहे. ते आता ह्याला घालायची, भैयाला घालायची. हळवा पडलं तर तिचं डायमंडच जाते. आले का? सुट 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 सुट. ओके. विशाल काय इतका सुंदर नेकलेस आहे ना हा. तुम्हाला थोडंसं फोकसमुळे वेगळं दिसत असेल. मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते आहे, कारण बॅकने नाही, ते ॲडजस्ट होण्यासारखं काहीच नाही आहे. माझ्या फेसवरती पण तुम्हाला असं थोडंसं ब्लर ब्लर दिसत असेल, बट ते ॲडजस्ट करून घ्या. हे बघा, इकडे आम्ही असे सगळ्या ज्वेलरी लावल्या. तिच्या काहीतरी 1-2 ज्वेलरीचे जोड घरी आहेत, ते ती उद्या आणेल, उद्या परवामध्ये, आणि ते लावल. खूप सुंदर दिसतंय हे. आणि एवढी ज्वेलरी 15,000ची. याच्यासोबत कमर बेल्ट वगैरे आलेलं आहे, वेणीचं ते आलेलं आहे, ह्याच्यासोबत पण आलेलं आहे. फक्त हे 2 नाही आलेले. पर रात्र व्हायला आली आहे, तरी पण अजून काहीच आवरलेलं नाहीये. बरेचशा गोष्टी बाकी आणि तिला आता रात्रीचं शूट पण करायचं आहे. बघा कसली चिडती आहे. तिचं म्हणजे तिला ना असं हे व्हायला लागलं, टेन्शन यायला लागलं, वेळेवर कामं होत नाहीये तर त्यामुळे. आणि आता ज्वेलरीचं सेट झालंय. आम्हाला नेल आर्ट पण करायचंय, म्हणजे मला तिच्याकडनं करून घ्यायचंय. तिला येतंय ते, म्हटलं मला करून देशील. मग मला पायाचं आणि हाताचं दोन्हीचं पण करायचंय. तर बघूत आता, वेळ मिळण्यावर डिपेंड आहे. बाकी बऱ्याच गोष्टी आहे ज्या करायच्या आहेत. आम्हाला सगळ्यांना भूक पण लागली आहे. तर मग पप्पा आणि मम्मीला सांगितलं पोहे बनवायला. मम्मी दुपारीच घरी गेली आहे, तर मग आता मम्मी आणि ताईची सासू असे पोहे बनवून पाठवतील आम्हाला. मग आम्ही नाश्ता करू, परत आवडू आणि मग संध्याकाळी घरी जाऊ. इकडे आमचे पोहे आले रेडी. इकडे भैया खातोय. बाय कसे पोहे? अंकू पोहे कसे? छान आहे. कसे पोहे? मस्त आहे. भूक लागली ती, मस्त गरम गरम पोहे खातोय. पोहे झाल्याच्या नंतर मग पुन्हा कामाला लागायचं आणि काम झाल्याच्या नंतर मग घरी जायचं. घरी गेल्यावर जेवण करायचं. परफेक्ट 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 आहे. परफेक्ट जमताय पण हा. परफेक्ट जमताय एकदम.
तिचा मूड खराब आहे, तिचा मूड फ्रेश होईल, तिला ऐकू एकदा. आतमध्ये नाही जात रे आवाज. इकडे ह्याने कृष्णाने झाडू मारला आणि एवढा कचरा जमा केला, त्यामुळे तो तसं म्हणतोय. ए झालं तुझी रद्दी विकून? ए रद्दी विकून झाली का? हमको 20 रुपए मिले क्या खाली? सिर्फ 20 रुपए नहीं परवड़ता हमको 20 रुपए में. पेट का सामान है मामू. समोसा. ए पिल्ल्या, ती कशी सावधान मध्ये उभं राहिली. तिला हा टॉप मी घेऊन आले, तिने वेअर केलं. मला वाटलं येणार नाही तिला, पण एकदम व्यवस्थित बसला. हा ना? तुला काय करायचं आज? केसांचं काय करायचं? तुला माहिती आहे ना. मग तू सांग ना मला, मी विसरले. काय करायचं तुला केसांचं? मी बी विचारून गेले, तू विचारलं. तुला केसांचं, तुझे केस कुरळ आहेत ना, तुला काय करायचं त्यांना सांग. स्ट्रेट करायचे. अजून काय करायचं? आ? आणि तू कुठला ड्रेस घालणार आहे? इंदोरचा. कसं लक्षात राहिलं तिच्या? बघ ना, इंदोर वरून ड्रेस आणलेला म्हणून तिला. माझ्या बायला सगळ्यांना शिस्त नाव ठेवत ना. माऊ आई आहे ना तुझ्या, लई गाला निघालत होती त्या बाबाजवळ बरं का. आई पिल्लू अशीचे, पिल्लू तशीचे, पिल्लू तुझं नाव ठेवत नाही. हा तुझं नाव, तुला नाव ठेवत होती बाबाजवळ. पिल्लू चिडचिड करते, नुसतं काही पण बोलती म्हणे, नुसतं येड्यात रडते. आता इकडे मी ताईच्या रूम मध्ये आली आहे. मग अशा आम्ही हॉलमध्ये होतो आणि मिरर बघा कसला घाण झालाय, तिच्याकडनं क्लिनिंग पण होत नाही. सग पिल्ल्या, इथं मी आली आहे रिमूव्हर घेण्यासाठी. मला रिमूव्हर शोधायचं आहे. आता तिने कुठे ठेवलेला शोधायला लागेल मला. ऍक्च्युली आम्हाला हे करायचंय, नेल्स करायचे, त्यासाठी मग हे रिमूव्हर घेते, कारण माझी नेल पेंट आहे ती रिमूव्ह करायची आहे. रात्री आम्ही एक नेल केलं, जे की हे, आणि ते एकच राहिलं, बाकीचे करायचेच राहिले. चल पिल्ल्या. हा चल ते घे. आणि आत्ताचा जो हा व्हिडिओ आहे ना, तुम्ही दुसऱ्या दिवशी स्टार्ट करते. अजून माझी आंघोळ राहिली आहे. थोडंसं आता हे नेल्सचं झालं की मग आंघोळ करायची आणि लगेच म्हणजे जी पूजा आहे सलूनमध्ये, त्याची तयारी करायची आहे. सो चला, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. काय झालं? हा चल, बाय बाय. बाय बाय. बाय बाय करते का तू सगळ्यांना? आताच नाही करू पिल्लू बाय बाय, अजून आपल्याला खूप मोठा व्हिडिओ बनवायचा दिवसभराचा. चल उघड, हो बाहेर. पिल्ल्या लाईट राहिला ना, बंद करायचा. इकडे मम्मीच्या हातावर ती चालू आहे. मम्मी तू बँगल्स अशा का घातली? त्या बांगड्या वेगळ्या घाल ना. त्यात मध्ये हिरवी का टाकली? सुकवायचा आहे तो, किती छान दिसते. चांगली दिसते नाही? बघू दे, ते मध्ये वेगळं दिसलं ग मला आधी. आता छान दिसते. असं केलं तर तू हात वाटावून दिसत मस्त प्लेन. त्याच्यावर ग्लिटर लावणार आहे. हे नवरी लावायचं ते. हा हे बायांना सगळं नवरीने म्हणजे मेकअप मध्ये का याच एक्स्ट्रा आहे फी. एक्स्ट्रा तुला लय आणली असेल 15 रुपयाची नेल पेंट लागणार. तीच मुन्नी वाकडू लागली आमच्या नवरीला. टाकतो. इकडे जस्ट पूजा झाली आता सत्यनारायणची आणि हे लेकरं प्रसाद घेत आहे. ए प्रसाद घेण्यासाठी पाया पडताय ना. ही पायल माझ्या ताईची फ्रेंड आणि माझी पण आता झाली. बघू नाही गेली.
घे, मला पण घे. माझी पण हे रेडी कर प्लेट. बस अजून बघू. बस अजून बस, लागलं तर घेता येईल. हो, व्हिडिओ काढूच तर नंतर जास्त घेणार. ही पायल घेते माझी प्लेट. घेता येईल ना तुला? का भैयाला सांगू? ए मला कांदा जास्त घे, लिंबू जास्त घे. एवढे नाही. बस. पाव अजून घ्यायचे का? जामून नाही, नंतर घे. जामून घ्यायचा ना. जामून हे तू घे, ते मी घेते. नाही आता तूच घे. एवढे कांदे. इकडे मस्त पावभाजी आहे. इकडे भैया खातोय. भैयाने तर चालू के पण केलंय, थांबला पण नाही आमचं. ए पायल इकडे, ती व्हाईट वाली चेअर घे. अच्छा, याच्यासाठी बोलू. ए तिला उचलून घ्यायचं असतं. भैया घे. ए ताई थांब, तिला उचलू दे ना ताई. आमचं ओपनिंगचा सगळा काही कार्यक्रम आहे ना, सगळं संपलाय आणि इतकं जास्त दमलोय ना आम्ही. माझा अवतार बघून तुम्हाला कळतच असेल. कदाचित माझा आवाज तुम्हाला कमी येईल कारण आम्ही बाहेर बसलोय. तिकडे व्हिडिओ घेणं चालू आहे सलोनचा आतमधून. भैया व्हिडिओ घेतोय. इकडे ताई बसली आहे, ती पण खूप थकली आहे. आता लगेच आम्हाला 5 मिनिटामध्ये घरी जायचं आहे. बाकी उद्या सकाळी तर मी निघणारच, तुम्हाला सांगितलेलं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आज किती 3 तारीख आहे आणि आजचा दिवस जो आहे तो माझा निघण्याचा आहे. म्हणजे मला आज निघायचं रिटर्न. बाकी नको ना, लाईट लावून चांगला. काय करतो चांगलं लाईट लावून भैया. ओके, काय तेच तर फरक आहे, दुसरं काय. तर मला निघायचंय आणि म्हणजे आज एवढी गोष्ट छान आहे की शिवानी मला सोबत आहे. ती पण जालन्याला आली होती मम्मीकडे, सो ती पण आज रिटर्न निघतीये. म्हटलं मग सोबत जाऊयात. सोबत असल्यावरती कंबल एक नंबर आहे. शांत बसा ना. एक नंबर कंबलची. भैया 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 नको ना भैया. तर मग आज आम्ही जातोय रिटर्न, म्हणजे मी शिवानी. पिला मी रिटर्न जाते बच्चा. तुला यायचं माझ्यासोबत? नाही यायचं. तिच्या मम्माला सोडून ती कुठेच नाही जात, हा ना भैया. भैया व्हिडिओ चालू आहे. रात्री तिला मी म्हंटल मी उद्या जाणार आहे, तर तू सकाळी लवकर उठ. मला ती म्हणते की मला उठवतो अगोदर, मग तू जा. हा ना पिल्ला. आमची पिल्ला हेअर कट करत नव्हती इतक्या दिवस. तिला मी रात्री समजून सांगितलं हेअर कट कर. तिचे हेअर एवढे करली आहेत ना, एवढा गुंता होतो. मग ती मी समजून सांगितलं, रेडी झाली हेअर कट करायला. हो ना, माझ्या शॉलकी केश कॉलाची तुला म्हणजे डंबा. छान ना बाबू माझ्यासोबत. छान ना ग.